वरणगेत भैरवनाथ शिक्षण संस्थेचं हायस्कूल आहे। या हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेले कृष्णात महादेव पाटील यांना काही दिवसांपूर्वी उपचारांसाठी मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिथे उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला। पाटील कुटुंबियांना घरचा कर्ता पुरुष गेल्याचं दुःख पचवणं असह्य होत असतानाच हिंदूजा हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे त्यांना अनपेक्षित वेगळ्याच प्रसंगाला सामोरं जावं लागलं। उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर हिंदूजा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनानं सर्व सोपस्कर पूर्ण करत मृतदेह पाटील यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला। स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांचा भाग म्हणून पाणी पाजण्यासाठी मृतदेहाच्या चेहऱ्यावरील कापड दूर केल्यानंतर मात्र सर्वांना धक्काच बसला। कारण हिंदूजा हॉस्पिटलने जो मृतदेह पाटील यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता तो कृष्णात पाटील यांच्याऐवजी दुसऱ्याच कुणाचा तरी होता। या प्रकारानंतर पाटील यांच्या नातेवाईकांनी हिंदूजा हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर मृतदेहांची अदलाबदल झाली असल्याचं स्पष्ट झालं आणि कृष्णात पाटील यांचा समजून हॉस्पिटलने जो मृतदेह दिला होता तो पुन्हा मुंबईकडे पाठवण्यात आला। कृष्णात पाटील यांचा मृतदेह उद्या सकाळी वरणगेत पोहोचणार आहे। आज घडलेल्या या प्रकारामुळे पाटील कुटुंबियांसह वरणगे आणि परिसरातून संताप व्यक्त होतोय। पत्नी त्याची, मुलगा त्याचा, भाऊ त्याचा घाबर गेल्यानंतर तिने ते काय त्यावेळा ताबडतोब आतनं हॉस्पिटलमधनं प्रेत दिल्यानंतर डेड बॉडी दिल्यानंतर गाडीमध्ये घातली। ती ती कोल्हापूरला आली आणि आमच्या गावी वरणगे पाटीलला आल्यानंतर आम्ही तिची क्रिया चालू केली आणि क्रिया चालू आम्ही गावच्या लोकांनी संपूर्ण स्मशान शेडमध्ये ते ज्यावेळा आम्ही नेलं गेलं आणि त्यावेळा आम्ही पाणी पाजायची गावची हे असती प्रथा असती। सगळ्या गावातल्या लोकांनी नातेवाईकांनी पाणी पाजायची, पण त्या पाणी पाजायची वेळी तोंड तरी उडा म्हणली आणि ज्यावेळा चेहरा त्या पोस्टमॉर्टम बॉडीचा ज्यावेळा उघडला गेला त्यावेळा तो चेहरा दिसला वेगळा आणि गावची लोकं आमची हाऊक झाली, एकदम भावूक झाली। हा कृष्णात महादेव पाटील नव्हे। त्यावरनं सगळ्या गावभर आमच्या करवीर तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय झाला की हिंदूजा हॉस्पिटलचा हा गलतान कारभार हे काय बरोबर नाही। तरी इथून पुढं असं तुम्ही ज्यावेळा डेड बॉडी देत असताना काळजीपूर्वक प्रशासनाने तिची काळजी घ्यावी आणि हा गलतान कारभार कुठंतरी थांबावा आणि यावर सध्याचं असणारं शासनाचं सुद्धा ह्याच्यावर हे लक्ष पाहिजे। मुंबईसारख्या शहरातील एक नामांकित हॉस्पिटल अशी ओळख असलेल्या हिंदूजा हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे घरातील कर्त्या व्यक्तीच्या जाण्यानं व्यथित झालेल्या पाटील कुटुंबियांसह वरणगे ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय।